Good afternoon everybody. Today we revise our measurement chapter. आज आपण मेजरमेंटचा जो चॅप्टर आहे, आपला जो घटक आहे त्याची थोडीशी रिव्हिजन करणार अँड देन वी लर्न हाऊ टू सॉल्व वर्ड प्रॉब्लेम. त्यानंतर आपण वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरणं जी आपली आहेत ती कशी सॉल्व करायची ते पाहणार. ओके, फर्स्ट वी रिवाइज द मेजरमेंट. ओके, क्वेश्चन नंबर 1 राइट डाउन इन युअर नोटबुक. तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे क्वेश्चन नंबर 1. राइट क्वेश्चन नंबर 1 इन युअर नोटबुक. Which unit दिसतंय सगळ्यांना? Which unit do you use? Which unit do you use? तुम्ही कोणतं युनिट वापरणार आहात ते लिहायचं आहे. फर्स्ट ओके, लिहा क्वेश्चन लिहा सगळ्यांनी. ओके, which unit do you use when you measure distance? तुम्ही जेव्हा डिस्टन्सचं मोजणार डिस्टन्स त्यावेळेला तुम्ही कोणतं युनिट वापरणार? मीटर, सेंटीमीटर, मीटर, ग्रॅम की मीटर? कोणतं वापरणार आहात तुम्ही युनिट? मीटर, ग्रॅम, मीटर. ओके, मीटर. हे लिहायचे प्रत्येकाने, आन्सर लिहायचं स्वतःचं. मास, वेट, वेटचं मेजर करायचे तर कोणतं तुम्ही वापरणार? विच युनिट डू यू यूज फॉर मेजरिंग वेट? वेट झालं? लिहिलं का एवढं? वॉल्यूम और कैपेसिटी. वॉल्यूम और कॅपॅसिटीसाठी तुम्ही कोणतं मेजर युनिट वापरणार आहात? अँड 4 इज लेंथ ऑफ लेंथ मोजायची तुम्हाला. लेंथ but which measure do you use?
कॅपॅसिटीज, एखाद्या वस्तूमध्ये किती द्रव पदार्थ आहे, किती पाणी आहे, किती दूध आहे हे काउंट करण्यासाठी म्हणजे त्याची कॅपॅसिटी काय आहे, व्हॉल्यूम किती आहे. सो वी यूज मीटर, LITRE, मीटर. लेंथ मोजायची आपल्याला एखाद्या वस्तूची, काय मोजायची आहे, लेंथ. व्हेन वी measure length, that time which unit we used, meter, which unit, meter. Okay, now write down all these things fast. Very good. Okay, question number 2. Question number 2. Conversion. Conversion, रूपांतरण. Conversion म्हणजे रूपांतरण. Conversion म्हणजे रूपांतरण. आता आपल्याला करायचे आहे 1 सेंटीमीटर, which is 1 centimeter is equal to how many millimeter. Okay. Second, 1 meter is equal to how many centimeter. Third, 1 kilometer is equal to how many meter. Understand? आता त्याच्या पुढे मी काय लिहिते ते पण नीट बघा आणि आन्सर लिहा लगेच. 10 millimeter मध्ये रेष आपली आहे. How many is equal to how many centimeter? 100 centimeter is equal to how many meter? 1000 meter is equal to how many kilometer? Write down. काय करायचंय? डायरेक्ट म्हणजे काय, डायरेक्टच लिहायचे. रवीर शेलार, काय झालं तुला, काय प्रॉब्लेम आला? दिसतंय ना सगळ्यांना? काय वगैरे पाठवलं नाही, सगळं क्लिअर दिसते, मला तरी छान दिसते. अक्षता, तुला दिसतंय नीट? अक्षता, दिसतंय ना व्यवस्थित? तुझं अजून पहिलंच चाललंय जान्हवी, लवकर लवकर लिही. ओके, आर यू रायटिंग द आन्सर? सगळ्यांनी आन्सर लिहिलं? Okay, 1 centimeter is equal to
How many meter? Millimeter. 1 meter is equal to 100 centimeter. 1 kilometer is equal to 1000 meter. 10 millimeter is equal to 1 centimeter. 100 centimeter is equal to 1 meter. And 1000 meter is equal to 1 kilometer. Okay? You read all these things after me. Conversion. 1 centimeter is equal to 10 millimeter. 1 meter is equal to 100 centimeter. 1 kilometer is equal to 1000 meter. 10 millimeter is equal to 1 centimeter. 100 centimeter is equal to 1 meter. And 1000 meter is equal to 1 kilometer. सेम आपल्याला ग्रॅमचं सुद्धा आहे आणि तसंच आपल्याला लीटरचं सुद्धा घ्यायचं. तर मी या बाजूला तुमच्या बाजूला देते तुम्हाला किलोमीटर मीटर सॉरी ग्रॅम आणि किलोग्रॅमचं. क्वेश्चन नंबर 4. 1 kilogram is equal to how many gram? 5. 1 liter is equal to how many milliliter? Same thing. 1000 gram is equal to how many kilogram? And 7. 1000 milliliter is equal to how many liter? So what is the answer? 1 kilogram is equal to 1000 gram. 1 liter is equal to 1000 milliliter. 1000 milliliter. 1000 gram is equal to 1 kilogram. And 1000 milliliter, what we say? 1000 milliliter is equal to 1 liter. Is equal to 1 liter. Okay? So you understand all these things? Okay. आता आपण जाऊया वर्ड प्रॉब्लेम कडे. हाऊ टू सॉल्व वर्ड प्रॉब्लेम. I write the question on the blackboard. Okay, listen. Question is, one round of walking track in the park is 250 meters long. One round of walking track पुस्तकामध्ये आहे. one track in the park is 250 meters long. Yes.
meters long. Ajit's grandfather walks that path. Ajit आपल्याला प्रश्न वाचता आला पाहिजे. आपण मी पहिल्यांदा वाचून दाखवतो, तुम्ही पण माझ्यासोबत वाचायचे सगळ्यांनी. अजित's grandfather म्हणजे आजोबा. अजित's grandfather म्हणजे आजोबा walks that path. walks होय path लिहायचा. walks that path 4 times every morning. 4 पुस्तकातला बघून लिहा. 4 times every morning. शोधा. How many kilometers does he walk every day? How many kilometers does he walk every day? Does he walk every day? Okay? Question नीट पहा परत. पेज नंबर 69 मॅथ्स पेज नंबर 69 त्यावर हा क्वेश्चन आहे. जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या पुस्तकात पाहू शकता आणि बोर्ड ठेवा. बोला. वन राउंड ऑफ वॉकिंग ट्रॅक इन द पार्क इज 250 meters long. ओके, दिस इज अ पार्क. ही पार्क आहे. पार्क म्हणजे काय तर धावण्यासाठी असलेलं बांधलेलं असं एक मोठी गार्डन असतं, बगीचा असतो, मैदान असतं, त्याला म्हणतो आपण. तर त्या मैदानामध्ये ट्रॅक बांधलेला आहे. असा ट्रॅक असतो नाही का, पाहिलाय का तुम्ही मैदानामध्ये? कोणी कोणी पाहिलाय असा ट्रॅक? इथे माणसं धावतात. इथून अशी ट्रॅक करून माणसं धावतात. वॉकिंग साठी असतो, जॉगिंग साठी असतो, सगळ्यांसाठी असतो हा ट्रॅक. असा मैदानामध्ये असतो, बागेमध्ये असतो. हा पाहिलाय ना. तर अजितचे ग्रँडफादर म्हणजे अजितचे आजोबा नेहमी त्याच्यावरून चालायचे. किती वेळा चालायचे? 4 टाइम्स. आणि हा जो ट्रॅक आहे किती मीटरचा आहे? 103 मीटर्सचा तो आहे. आपण इथे लिहूया. ट्रॅक is 250 meters long. 250 meters long. एवढा लांब आहे तो. आणि आजोबा किती वेळा धावायचे त्याच्यावर? अजित grandfather Ajit grandfather काय हवंय पारसला? हो, तर टीचर एवढा बोलण्यापेक्षा पूर्ण वाक्य बोलायचं ना बाळा. ट्रॅक इज 250 meter long. Ajit's grandfather walks 4 times. How many times he walks? 4 times. Okay. मग 250 meters चा एकदा चालले, पुन्हा सेकंड टाइम, थर्ड टाइम, फोर्थ टाइम. म्हणजे आपण कोणती क्रिया करायची?
subtraction. Okay, very good. Include here multiplication. Track किती आहे 250 मीटर. किती वेळा धाव चालतायत 4 टाइम्स. सो वी मल्टिप्लाय बाय 4. 250 मीटर्स इंटू 4. आता हे आपल्याला इथे उद्या मंडळीने आपण करूया. 250 इंटू 4. 4 ने कुणाला करायचं मल्टिप्लाय 0 ला पहिल्यांदा. 4 0 0. 4 5 जा 20. 20 से 0 2 आपण केला. 4 2 जा 8. 4 2 जा 8. 8 plus 2 10. So how many meter we run 1000 meter. But what is the question? How many kilometer? त्यांनी प्रश्न काय विचारले आपल्याला किलोमीटरचा प्रश्न विचारलाय ना. आपला आन्सर काय आहे मीटर मध्ये. मग 1000 मीटर म्हणजे किती किलोमीटर सांगा मला. 1000 meter is equal to right 1 kilometer. So our answer is he walks every day 1 kilometer. Answer इथे किती पडला. Answer he walks 1 kilometer. He walks 1 kilometer. Okay? चला लिया. Write down.